नमस्कार मंडळी, तुमचं सुनंदा किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। चला तर मंडळी, तुम्हाला सकाळी नाश्त्यासाठी काही सुचत नसेल तर हा झटपट बनणारा रव्याचा डोसा कसा बनवायचा ते बघूया। त्यासाठी मी ते साहित्य घेतले, अर्धा वाटी रवा, अर्धा वाटी दही, अर्धा वाटी भिजत घातलेले पोहे, बारीक किसून घेतलेले गाजर, बारीक चिरलेला टमाटा, बारीक चिरलेली एक हिरवी मिरच। तुम्हाला आवडीचे तुम्ही व्हेजिटेबलही ॲड करू शकता यार। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू। त्यासाठी मी इथं एक मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यात रवा टाकून घेऊ, दही, भिजत घातलेलं पोहे। आता आपण मिक्सरला मस्त असं बारीक पेस्ट करून घेऊ याची। बघा तर मंडळी, अशा प्रकारे आपण मस्त बारीक वाटून घेतलंय मिक्सरला। आता आपण एका भांड्यात काढून घेऊ त्याला। हे बघा, अशा प्रकारे आपण वाटून घेतलंय बारीक। आता आपल्याला त्यात टोमॅटो, बारीक चिरलेली हिरवी मिरच, बारीक चिरलेलं गाजर, चवीनुसार मीठ आणि थोडा चिमूटभर सोडा। बघा तर मंडळी, अशा प्रकारे आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5 ते 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे। बघा तर मंडळी, आता 5 ते 10 मिनिटं झालेच आपल्याला झाकून। आता आपण बघू शकता, आता आपण डोसे काढू शकतो। बघा तर मंडळी, आता आपण डोसे बनवायला सुरुवात करू। इथं थोडंसं तेल लावून घेतो तव्याला। त्यावर थोडंसं आपल्याला 5 मिनिटात दुसऱ्या बाजूने पलटवायचं आहे। बघा तर मंडळी, अशा प्रकारे आपण दुसऱ्या बाजूने पलटवून घेतलाय। बघा तर मंडळी, अशा प्रकारे आपला रव्यापासून डोसा झटपट बनवून तयार आहे। तुम्ही पण नक्की बनवून बघा अशा प्रकारे। तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। थँक्यू।